प्रकरण काय, तुमचं म्हणणं काय, तुमची पुढची प्रोसेस एकंदरीत सगळी कशी असेल? सर्वप्रथम आपल्या सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. आपण माझं ट्विट पाहिलं असेल. सपकाळ साहेबांनी काल जे ट्विट केलं होतं त्याला मी उत्तर दिलेलं आहे. मी कालच त्यांच्या विरुद्धमध्ये आमच्या औसा पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर केलेला आहे आणि माझे वकील लवकरच त्यांना म्हणजे ह्या 2-3 दिवसामध्येच त्यांना कायदेशीर नोटीस पण देणार आहेत. कारण माझा कसलाही दुरान्वयसुद्धा कसलाही संबंध नसताना माझं त्याच्यामध्ये त्यांनी नाव गौरलेलं आहे. ॲक्च्युली राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा परीक्षा पूर्णपणे पारदर्शक झालेल्या आहेत. कुठेही काय नाव ठेवायला जागा नाही. इथल्या लोकांना वाटतंय की केंद्रामध्ये जशा पद्धतीनं एक माहोल तयार झालं तसं माहोल तयार होतंय का, हा एक बालिश प्रयत्न सपकाळ साहेबांच्या माध्यमातून होताना मला दिसतोय. पण त्यांनी चुकीच्या माणसाकडे निर्देश केला आहे. त्यांना त्याचं ते भोगतावं लागेल असं माझं या निमित्तानं म्हणणं आहे. तुम्ही म्हणलं पेपर फुटी प्रकरणावर आता थेट मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागण्यापर्यंतची मजल या ठिकाणी आलेली पाहिजे. नाही, कसं आहे, सपकाळ साहेबांना असंही कोणी विचारत नाही म्हणून त्यांनी देवेंद्रजीवर डायरेक्ट अटॅक करतात. तुम्ही बघता त्यांनी अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी एकच टार्गेट ठेवलं, देवेंद्रजी फडणवीस. कारण त्यांना प्रसिद्धीच्या झोतामध्ये यायला एकच एवढं साधन आहे. त्यामुळे त्यांनी माननीय देवेंद्रजीकडे डायरेक्ट अटॅक केलेला आहे. पण साहेब तर उत्तर देतीलच, पण साहेब तर दूर आहे, मीच उत्तर देतो खाली. माझंही त्यांनी नाव घेतलेलं आहे. त्यामुळे मी FIR तर केलेलंच आहे, पण पुढची नोटीस पण मी आज ह्या 2 दिवसामध्ये त्यांना मिळून जाईल. त्यांचं म्हणणं असं होतं की पेपर फुटीनंतर पेपर झाला त्यानंतर सगळे जे गुण आहेत, काही काही लोकांना कमी गुण असताना सुद्धा जास्त गुण मिळाले. ते सिरियल क्रमांक आणि त्याच्यामध्ये थोडा घोळ झालेला असावा. पण जे काय आहे, माझं तर काय म्हणणं आहे माहिती आहे का, कुठली इन्क्वायरी पाहिजे तुम्हाला, ती इन्क्वायरी तुम्ही लावून घ्या. त्यांनाच अध्यक्ष करायची इन्क्वायरी कमिटीचा आणि इन्क्वायरी होऊन जाईल, दुधाचं पाणी होऊन जाईल. पण उठलं की सुटलं कोणालाही डायरेक्ट अटॅक करायचं हे काही बरोबर नाही. एखाद्याचं कॅरेक्टर असोसिएशन करण्याचा हा प्रकार आहे असं माझं मत आहे. पण त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल हे तुमच्या माध्यमातून त्यांना मी स्पष्टपणे सांगतो.